इझी आणि क्रिस्पी चिकन फ्रायची रेसिपी आज मी बनवणार आहे. तर चला बनवूया एकदम जबरदस्त असं चिकन फ्रायची ही रेसिपी. आणि एकदम वन टाईममध्ये परफेक्ट बनणारी ही रेसिपी आहे. तर नक्की तुम्ही ट्राय करा आणि एकदम कुरकुरीत ही रेसिपी आपली रेडी होणार आहे. तर यासाठी मी घेतलेलं आहे 1 kg चिकन, ज्याला स्वच्छ साफ करून धुवून आणि पाणी मी यामधनं काढून घेतलेलं आहे. आणि जे मोठे पीसेस होते ना त्यावरती मी कटसुद्धा लावून घेतलेलं आहे. आता आपल्याला याला मॅरिनेट करायचं आहे. तर सर्वप्रथम यामध्ये मी टाकणार आहे आलं लसणाची पेस्ट 1 टीस्पून आणि त्याबरोबर मीठ टाकून घेऊया आपण यामध्ये चवीनुसार. आणि आपण याला मिक्स करून घेऊया आणि याला 15 मिनिटं आपण अशाच प्रकारे मिक्स करून घेणार आहोत आणि मॅरिनेट करून घेणार आहोत. म्हणजे मिक्स केल्यानंतर मी 15 मिनिटं ठेवणार आहे मॅरिनेट करायला. तिथपर्यंत आपण याचा स्पेशल मसाला जो आहे ना तो रेडी करणार आहोत. तर चला मिक्स करून घेऊया. आणि हे बघा चिकनला मस्त असं इथे मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता मी याला साईडला ठेवणार आहे आणि आपण याचा जो चिकन फ्रायचा मसाला आहे ना तो रेडी करून घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण यामध्ये टाकूया अर्धा कप, मेजरिंग कपचा मी घेतलेला वापर केलेला आहे. बेसन टाकलेलं आहे म्हणजे चण्याचं पीठ, आणि अर्धा कप मी घातलेला आहे कॉर्नफ्लोअर, म्हणजे एकदम कुरकुरीत होतील. अर्धा चमचा आपण यामध्ये टाकूया हळद. भरून आपल्याला टाकायचं आहे लाल मिरची पावडर 1 चमचा, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला पावडर, काळी मिरी पावडर टाकूया अर्धा चमचा. आणि त्याबरोबर यामध्ये टाकलेला आहे मी ऑरेंज रेड फूड कलर ऑप्शनल आहे, तुम्ही स्किप सुद्धा करू शकता. आता आपल्याला हे सर्व मसाले पहिले मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि हा मसाला आपला रेडी करून घेऊया. तर चला थोडंसं इथे मी पाणी टाकून घेणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे. चांगल्या प्रकारे हे बघा सर्व मसाला इथे मी मिक्स करून घेतलेला आहे. आणि आता जो आपण चिकन मॅरिनेट करायला ठेवलेलं होतं ते चिकन आपण यामध्ये आता टाकून घेऊया. आणि परत इथे मी 2 ते 3 तास चिकनला मॅरिनेट करून घेणार आहे या मसाल्यामध्ये, कारण जितकं तुम्ही मॅरिनेट कराल ना तितकाच चांगला टेस्ट तुमच्या चिकन फ्रायमध्ये येणार आहे. इथे मी 1 लिंबाचा रस सुद्धा यामध्ये टाकून घेणार आहे. तर चला आता आपण इथे 1 लिंबाचा रस सुद्धा टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया. आणि एकदम जेव्हा मस्त असं हा मॅरिनेशन मध्ये मिक्स होईल ना आणि 2 ते 3 तास तुम्ही ठेवणार ना तर एक चांगला चव सुद्धा येणार आणि आतमधनं सुद्धा चिकन जे आहे ना ते एकदम सॉफ्ट होते आणि खाण्यामध्ये खूप चविष्ट लागते. तर हे बघा मी इथे ठेवलेलं होतं 2 तास मॅरिनेट करायला आणि त्यानंतर मी इथे फ्राय करून घेणार आहे. तर चला गरम गरम तेलामध्ये मध्यम आचेवरती फ्राय करूया. एकदम हाय फ्लेमवरती फ्राय कराल ना तर वरून ते शिजतील पण आतमधून कच्चे राहतील मध्ये, म्हणून तेल गरम झाल्यानंतर मध्यम आचेवरती आपल्याला चिकनला फ्राय इथे करून घ्यायचं आहे. तर चला मस्त असं चिकनला आपण इथे फ्राय करून घेऊया. आणि जेव्हा चांगल्या प्रकारे हे चिकन बघा फ्राय होईल तेव्हा आपण याला काढून घेऊया. तर इथे मी कमीत कमी 7 ते 8 मिनिटं अलट पलट करून चिकनला मस्त असं फ्राय करून घेतलेलं आहे. आणि लास्टमध्ये हाय फ्लेमवरती सुद्धा मी फ्राय करणार आहे म्हणजे वरून अजून क्रिस्पी होतील. त्यानंतर आपण सर्व चिकन अशाच प्रकारे फ्राय करून काढून घेऊया. इथे मी प्लेटमध्ये ठेवलेला आहे कांदा, लिंबाचा रस आपण टाकून वरून, त्याबरोबर हिरवी चटणी आणि सॉस सुद्धा मी ठेवलेला आहे. आणि गरम गरम जे आपण चिकन फ्राय करून घेतले आहे ते प्लेटमध्ये इथे मी काढून घेत आहे. तर तुम्ही सुद्धा घरी बनवू शकता क्रिस्पी आणि खाण्यामध्ये चविष्ट असा चिकन फ्राय. तर नक्की ट्राय करा, तुम्हा सर्वांना खूप आवडेल अशी ही चिकन फ्रायची रेसिपी आहे. वरून थोडंसं चाट मसाला इथे मी टाकलेला आहे. आणि हा गरमागरम चिकन फ्राय तुम्ही चटणी बरोबर, लिंबाचा रस टाकून किंवा छोट्या मुलांना सॉस बरोबर देऊ शकता. रेसिपी आवडली तर नक्की लाईक सुद्धा करा आणि शेअर सुद्धा करा.